उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अत्यंत खळबळजनक असं विधान केलंय। अजित पवारांनी पीएचडी शिष्यवृत्तीच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात वाद निर्माण झालाय। ते म्हणालेत की पैसे मिळतात म्हणून एकाच कुटुंबातले 5-5 जण पीएचडी करतात। त्याचबरोबर काही महत्त्वाच्या संस्थांमार्फत आता पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा आणली जाईल असंही त्यांनी म्हटलंय। परिणामी त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी तसेच एका केंद्रीय मंत्र्याने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे, जेणेकरून अजित पवारांच्या विधानामुळे पुन्हा एकदा आता वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय, अजित पवार नेमकं काय म्हणालेत आणि त्यावर केंद्रातल्या त्या बड्या मंत्र्याने काय प्रतिक्रिया दिली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री अजित पवार यांनी पीएचडी शिष्यवृत्तीवरून एक धक्कादायक विधान केलंय, ज्याने शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणलाय। यावेळी आमदार नितीन राऊत यांनी शिष्यवृत्तीसाठी निधी मिळण्यास विलंब होतो हा मुद्दा उपस्थित केला। त्यावर अजित पवार यांनी उत्तर देताना असं म्हटलंय की 42,000 रुपये मिळतात म्हणून एकाच कुटुंबातले 5-5 जण पीएचडी करतात असं विधान अजित पवारांनी केलंय। यासोबतच बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था या संस्थांमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर आता मर्यादा आणली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अजित पवारांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करताना असं म्हटलंय की ही योजना हुशार पण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली होती, जे पीएचडीचा खर्च परवडू शकत नाहीत। जर एकाच कुटुंबातले अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत असतील तर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळणार नाही। यामुळे ठराविक विद्यार्थ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, तर लाखो विद्यार्थ्यांना इतर योजनांमध्ये कमी निधी मिळतोय अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। आता त्यांच्या याच विधानामुळे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात नाराजी पसरली आहे। आणि का नाही, महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी एकाच घरातून 5-5, 10-10 जण उतरतात ते चालतं, पण जेव्हा एखाद्या कुटुंबातले 5-5 मुलं शिक्षणासाठी पीएचडी करतात ते एवढं खटकण्यासारखं काय आहे? तसं बघायला गेलं तर पीएचडी करण्यासाठी अनेक परीक्षा पास कराव्या लागतात, दिवस रात्र अभ्यास करावा लागतो। पण जर एखाद्याला राजकारणात उतरायचं झालं तर त्याला कोणत्याही प्रकारचा स्ट्रगल करावा लागत नाही। मग ते अजित पवारांना कसं चालतंय असा नाराजीचा सूर विद्यार्थी वर्गाकडून लावला जातोय। एवढंच नाही तर दुसरीकडे यावरून आता सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांना चांगलाच टोला लगावलाय। पीएचडी करण्यासाठी काय कष्ट पडतात हे माहितीये का? पीएचडी करणं म्हणजे पांढरा कागद काळा करणं इतकं सोपं नाहीये असं अंधारे यांनी म्हटलंय। परंतु अजित पवार यांनी व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यामुळे अजित पवार यांच्या या विधानानंतर आता राज्यात वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या या वक्तव्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलंय। आज सकाळी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून नाराजी व्यक्त केली आहे। पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की अजित पवार यांचं हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्पष्टपणे लिहून ठेवलंय की शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे। त्यामुळे शिष्यवृत्ती ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाहीये, ती वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे असं आठवले म्हणाले। आठवले यांनी पुढे असंही म्हटलंय की जर एकाच कुटुंबातले 5 विद्यार्थी पीएचडी पर्यंत पोहोचत असतील तर त्यावर शंका घेण्याऐवजी समाजाने आणि शासनाने अभिमान व्यक्त केला पाहिजे। ही परिस्थिती म्हणजे आंबेडकरांच्या विचारांचा प्रत्यक्षात उतरलेला विजय आहे। पवार यांना फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठावान नेते म्हणून ओळखलं तरीही हे विधान आत्मसन्मान आणि समतेच्या विरुद्ध असल्याचा टोला त्यांनी अजित पवारांवर लगावलाय।
गैरप्रकार असतील तर कारवाई करा, पण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका. विद्यार्थ्यांशी चर्चा न करता घेतलेला कोणताही निर्णय आम्ही मान्य करणार नाही, असा इशाराही यावेळी आठवलेंनी दिला. दरम्यान आता अजित पवारांनी PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा आणली जाईल असा इशारा दिल्यामुळे विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही अजित पवारांनी केलेल्या या विधानाशी सहमत आहात का, हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.